स्नेहांकित चॅनेलमध्ये मी रोहिणी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज मी आपल्याला दाखवणार आहे रव्याचे लाडू. दिवाळीचे दिवस आहेत, त्यामुळे तुम्ही या प्रमाणात नक्की करून बघा आणि खूप छान होतात. इथे मी 4 वाट्या बारीक रवा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये साधारण 40 लाडू होतात. ही आपली जेवणातली रोजची वाटी असते, त्या वाटीने मी 4 वाट्या रवा मोजून घेतलेला आहे. आणि हा रवा सुरुवातीपासून मंद आचेवरच भाजायचा आहे. केव्हासुद्धा गॅसची फ्लेम मोठी करायची नाही. रवा एकदम जर मोठी गॅस केला तर भाजला जातो आणि एकसारखा तो भाजला जात नाही. थोडा भाजला जातो, थोडा भाजला जात नाही. त्यामुळं मी हा असा गोल्डन कलर होईपर्यंत मंद आचेवर भाजून घेतलेला आहे. आणि असा रंग आल्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी खोबऱ्याचा चव घातलेला आहे. आणि आता हे परत एकसारखं मंद आचेवरच भाजून घेणार आहे. कुठंही गॅसची फ्लेम कधीसुद्धा मोठी करायची नाही. तुम्ही आता बघू शकाल की पहिला रवा होता तो असा मऊसर दिसत होता. हळूहळू भाजायला लागलं की किंचित तो असा फुलायला लागतो. आणि आता खोबरं त्याच्यामध्ये घातलं आहे, त्यामुळे एकदम खोबऱ्याचा वासही एकदम छान यायला लागतो आणि खोबरं पण भाजलं जातं आणि त्याच्याबरोबर उर्वरित आपला रवा अजून जो भाजायचा होता तो पण भाजला जातो. तुम्ही बघा आता रवा या पद्धतीने आपल्याला भाजायचा आहे. आणि खोबरं घातलं होतं ते पण छान याच्यामध्ये असं कोरडं झालेलं आहे, म्हणजे ओलेपणा खोबऱ्याचा अजिबात राहिला नाही आहे. ओलं खोबरं राहिलं की लाडू जास्त दिवस टिकत नाहीत. त्यामुळं खोबरंसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. या स्टेजला मी इथे बरोबर 1 वाटी तूप घातलेलं आहे, साजूक तूप घातलेलं आहे. तुम्हाला नेहमी पारंपरिक पद्धत माहिती आहे की रवा भाजताना तूप घालत घालत आपण भाजतो. पण माझी ही पद्धत वेगळी आहे आणि माझ्या लाडवामध्येही तुम्हाला अशी टीप आहे की तूप हे रवा भाजून, म्हणजे जवळजवळ भाजून आपण आता गॅस बंद करणार या स्टेजला ते तूप घालायचं आहे. आणि पाक करायच्या आधी हे आपल्याला बाजूला काढून या कढईतून घ्यायचं आहे. असा छान आपला रवा भाजून झालेला आहे. खोबरं पण त्याच्यामध्ये अजिबात ओलेपणा राहिलेला आहे. तुम्हाला कोरडेपणा असा दिसतच असेल बघा. आणि आता आपण हा एका ताटलीमध्ये रवा असा व्यवस्थित काढून घेऊ. तूप घातल्यानंतर रवा भाजायचा नाही आहे, फक्त तूप हलवायचं आहे रव्यामध्ये, सगळं ते लागलं पाहिजे. त्यामुळं गॅस बंद करूनच तूप घालायचं आहे आणि ते व्यवस्थित असं रव्याला लागेल असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे तुपावर हा रवा भाजलेला नाही आहे. हीच तर ह्या लाडवामधली तुम्हाला माझ्याकडून टीप आहे. माझा असा अनुभव आहे की बऱ्याच जणांचे लाडू केले की खाताना ते रवा असा तोंडात लागतो. म्हणजे थोडक्यात काय, तो मऊ होत नाही आणि पाक रव्यामध्ये मुरत नाही. म्हणजेच सुरुवातीपासून तूप घातलं आणि गॅस थोडा मोठा जर केला तर तो रवा त्या तुपामध्ये तळला जातो. आणि एकदा का तो तळला आणि तो थोडासा रवा कुरकुरीत झाला की अजिबात त्याच्यामध्ये पाक शिरत नाही आणि तो रवा तोंडात लागतो. इथे आपण आता साखरेचा पाक करून घेणार आहे. लाडवामध्ये साखरेचा पाक ही अत्यंत फसवणारी, लाडू फसवणारी कृती आहे. त्याच्यामुळे तुम्ही नीट बघा. ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने मी इथे 3.5 वाट्या साखर घेत आहे. 4 वाट्या रवा घेतला होता, अर्ध बक्कल नारळ घातला होता आणि 3.5 वाट्या मी इथे बरोबर साखर घेतली आहे. ही बघा, ही अर्धी वाटी घेतलेली आहे आणि याच्यामध्ये 2.5 वाट्या पाणी घातलेलं आहे. काही जणं काय साखर अगदी बुडेपर्यंत म्हणजे तेवढंच पाणी घालतात आणि पाक करतात. मग तो पाक कमी होतो आणि मग आपल्याला आपला रवा पण त्याच्यामध्ये मुरत नाही. त्याच्यामुळं 2.5 वाट्या इथे पाणी घेऊन हा एकतारी पाक करायचा आहे आपल्याला. सगळी साखर छान विरघळवून घ्यायची आहे आणि
एकतारी पाक. एकतारी पाक म्हणजे कसं की साखर विरघळल्यानंतर जरा फक्त 2 चटके म्हणजे उकळ्या आल्या की गॅस बंद करून घ्यायचा आहे. तुम्हाला इथे मी दाखवणार आहे एकतारी पाक म्हणजे काय. पाक हा जमला की लाडू आपल्याला छान जमतात. अर्थात नुसता पाकाचा अंदाजही येऊन चालत नाही, तर रवा आपण कसा भाजतो याच्यावर सुद्धा लाडू चांगले होणं हे ठरतं. त्यामुळं मंद आचेवर रवा भाजायला पाहिजे. खूप पेशन्सचं आहे हे काम, पण जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये वेळ देऊन ते मनापासून काम करता, तेव्हा त्याचे रिझल्ट पण चांगले मिळतात. त्याच्यामुळे गडबड घाई करून अजिबात आपल्याला रवा भाजायचा नाही आहे आणि पाक हा आपल्याला एक तारी करायचा आहे. तुम्हाला आता मी दाखवणार आहे. इथे साखर आपली आता सगळी विरघळली आहे आणि असं करून बघायचं आपल्याला. थेंब असे पाकाचे पाडून बघायचे आणि जेव्हा एक तार पडेल तेव्हा तो पाक झाला असं आपण समजायचं आहे. फार अवघड नाही आहे, पण आपण करूनच हे आपल्यालाही लक्षात येतं. कितीही शिकवलं किंवा कितीही व्हिडिओ पाहिले तरीसुद्धा थोडं आपण जेव्हा करू तेव्हा आपला अडसाठा जो असतो तो आपल्याला असा येतो. हे बघा, हा एकतारी पाक. ही अशी एक तार पडायला लागली की आपला पाक झाला आहे समजायचं. हे बघा, मी तुम्हाला जवळून असं दाखवलं आहे की ही एक तार पडली की हा पाक आपल्याला झाला म्हणून समजायचं. गॅस बंद करून टाकला आणि याच्यामध्ये मी 3 आपले जे आपले पोहे खायचे चमचे असतात, 3 नाही सॉरी 2 चमचे याच्यामध्ये वेलदोड्याची पूड घातली आहे. थोडी जायफळची पूड पण मी याच्यामध्ये ऑलरेडी म्हणजे जायफळ आणि वेलदोडा अशी पूड घातलेली केलेली असते. त्याच्यामुळं ही गच्च 2 चमचे मी पूड घातली आहे. एक 10-12 केशराच्या काड्या घातलेल्या आहेत. म्हणजे काही लाडवावर त्या अशा केशराच्या काड्या आल्या की छान दिसतात. पण केशर पण जास्त घालायचं नाही आहे, कारण आपल्याला टिपिकल रव्याचा लाडवाचा रंग ठेवायचा आहे. नाहीतर ते केशरी लाडू होतात आणि ते फार छान दिसत नाहीत. त्यामुळं आपल्याला नेहमी बघण्यात जो असा रव्याच्या लाडवाचा रंग असतो तो ठेवायचा आहे, म्हणून केशर असं कमी घालायचं आहे. पण थोडं का घातलं तर काही अशा लाडवावरती तो केशराचा ती काडी अशी आपल्याला छान दिसते. कारण आपण ह्याला बेदाणे पण नंतर लावणार आहे वळताना. बेदाणा, केशराची काडी असं ते दिसताना पण त्याचं रूप छान दिसतं. त्याच्यामुळं केशर कमी घालायचं आहे आणि वेगळा रंग कुठला फूड कलर वगैरे घालायचं नाही आहे. हा रवा भाजला होता तो मी याच्यामध्ये आता घातला आहे आणि हे व्यवस्थित आता हलवलेलं आहे आणि सगळं हलवून आपल्याला हे जवळजवळ 5-6 तास तरी ठेवायचं आहे. म्हणजे छान पाक आपल्या रव्यामध्ये हा असाच मुरतो. त्याच्यावर एक नॅपकिन घातलेला आहे. आमच्याकडं एक बाई यायच्या, त्या वर्तमानपत्र घालायच्या, पण आता अवेअरनेसमुळं वर्तमानपत्राची शाई आपल्याला चांगली नसते, म्हणून इथे मी कापड घातलं आहे आणि तुम्हाला आता 7-8 तासानंतर दाखवते. बघा, सगळा पाक याच्यामध्ये मुरलेला आहे आणि लाडवाला मवारी आहे. कुठंही लाडवाची रव्याची गाठ झाली नाही आहे. कोरडा खरखरीत रवा झालेला नाही. त्याच्यामध्ये आपल्याला हवा तेवढा ओलेपणा पण आहे. हे सगळं असं एकसारखं खालून वरून करून घ्यायचं. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा अजून थोडासा आपला हा कोरडेपणा येतो म्हणजे. आणि तूप घातलेलं असं छान प्रमाणात त्याच्यामुळे एकदम लाडू मस्त वळले जातात आणि अगदी पाक आतपर्यंत शिरतो. आपल्याला बेदाणे लाडू वळताना इथे लावायचे आहेत. ते पण मी तुम्हाला इथे लाडू वळून दाखवते. आपल्याला हवा तेवढा साईजचे करायचे. मी इथे लहान साईजचे केलेत. एक लाडू जर कोणाला दिला तर मला अर्धा द्या असं म्हणत नाही. त्यामुळं छोटे छोटे लाडू वळले की खाताना सुद्धा ते आपल्याला एक लाडू आपण सहज खाऊ शकतो. असे बेदाणे इथे लावत लावत तो छान असा न्याहार वळायचा आहे आणि असे सगळे लाडू असे आपल्याला वळून घ्यायचे आहेत. आणि हे लाडू वळताना सुद्धा थोडंसं ते खालीवर करून ते मिश्रण आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे खालचा ओलेपणा असला तर तो वरती येतो आणि लाडू अजूनही थोडा कोरडा पडायला मदत होते आपल्याला.
आत्ता तुम्हाला वळताना त्याच्यात तूप वगैरे असं आपल्या हाताला असं मस्तपैकी लागतं, पण हे तूपसुद्धा नंतर ॲब्सॉर्ब होतं आणि नंतर मी तुम्हाला सगळे वळून झाल्यानंतर दाखवणार आहे की असे मस्त लाडू असे छान दिसतात. आणि मुख्य म्हणजे याच्यात रवा भाजणं हे एक कौशल्याचं काम आहे आणि एकतारी पाक करणं. रवा एकसारखा भाजला गेला तर मग तो सगळा रवा छान असा एकसारखे पाक त्याच्यामध्ये मुरतो. त्याच्यामुळं संयमाने रवा इथे भाजायचा आहे. इथे मी लाडू वळते, प्रत्येकाला एक एक बेदाणा लावते आहे. तुम्ही ड्रायफ्रूटची पूड करून जरी याच्यात घातली तरीसुद्धा चालू शकते, छान लागते. म्हणजे त्याच्यामुळं मधून त्याचं बेदाणं असेल, काजू असेल, त्याचे पण असे थोडेसे बारीक केलेले दाणे तोंडात आले तरी छान लागतात. त्याच्यामुळे वेलदोड्याची चव इथे घमघमाट आता सुटलेलाच आहे. एकतर साखरेचा गोडपणा, आणखीन आपण वेलदोडा वगैरे घातलेला आहे, त्याच्यामुळं एकदम हे छान लाडू होतात. तुम्ही ह्या प्रमाणात करून बघा. 1, 2, 3 वेळा केलं की तुमच्या आडसाठ्याने तुम्ही कराल. तुम्हाला कोणाचं बघायची पण वेळ येणार नाही आणि आपलं आपण ठरवू शकतो की आपलं प्रमाण किंवा आपण कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे, किंवा चुकलं तर आपलं काय चुकलं होतं मागच्या वेळी केलं तेव्हा. मी सुद्धा हे करतच शिकले. एकदा मी बघितलं, पण 1-2 वेळा मग आपण समजा चुकलं तरी आपण त्याच्यामध्ये पुढच्या वेळी दुरुस्ती करतो आणि मग लाडू आपला म्हणजे बिघडत नाही. किंवा पाक आणि भाजणं हे संयमाने केलं तर खूप छान होतं. इथे बघू शकता असे हे सगळे लाडू वळून आपले झालेले आहेत. आणि एकदम मी तुम्हाला आता हे लाडू असा तुम्हाला 2 तुकडे करून दाखवते. याच्यामध्ये तुम्हाला दिसून येते की पाक किती सुंदर मुरलेला आहे आणि रवा असा आपला फुलल्यासारखा दिसतो आणि हा चवीला पण मधुर लागतो, म्हणजे गोड चव ही छान लागते. त्याच्यामुळं 4 वाट्याला 3.5 वाट्या साखर हे परफेक्ट प्रमाण आहे. त्यामुळं तुम्ही नक्की असे लाडू करून बघा. आणि तुपावर रवा न भाजता नंतर तूप घालणं ही आयडिया तुम्हाला आवडली का हे पण सांगा. मला तर ह्या पद्धतीने लाडू खूप छान जमतात आणि तो पाक मुख्य जो मुरायला पाहिजे तो रव्यामध्ये छान मुरतो. त्यामुळे तुम्ही पण या पद्धतीने करून बघा. पुन्हा भेटू आपण अशाच नवीन रेसिपीसह. धन्यवाद.